रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। दादा तुझे आणि दीपक गुप्त या ठिकाणी आमच्या सेठ तसेच भाऊ मुकादम यांच्याशी दीपक उद्योग तसे आमचे पत्रकार कदम साहेब हे पण दीपोत्सव या ठिकाणी सादर करतात, त्यांचा पण आभार आहे, धन्यवाद। ज्याही कार्यक्रम घेतले ते आमचे पवार बारवे यांच्यावरती दीपोत्सव पत्रकार विनंती करतो, तसे आमचे भाऊ मुकादम यांना विनंती करतो, तसे आमचे नारायण शिंदे नेहमी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो का आपण शिखर वाढवायचे, सर्वही पद्धतीने बसून घ्यायचे। 2024 सन्मान करण्यासाठी आमचे सुभाष दादा माजी सरपंच पालगाव तालुक्यावर सर्वे वर्षाचा आहे। महिला मंडळाचा आमच्या जुन्या परिवार यांच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत, धन्यवाद।
दुर्गा माता मंदिरामध्ये नवरात्र उत्सव हा गेले 24 वर्षापासून साजरा करण्यात येतो। त्याचप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये दुर्गा माता मंदिर येथे हा उत्सव साजरा केला जातो। ह्या 9 दिवसामध्ये ह्या परिसरातील सर्व जाती धर्माचे सर्व गावकरी तसेच मातूर संगम रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित असतात। देवीचा कार्यक्रम हा गेले कित्येक वर्षापासून सतत चालू असून दररोज अनेक उपक्रम इथं राबवले जातात। तसेच भोजन जे आहे इथं महाप्रसादाची 9 दिवस सातत्याने चालू असतो। प्रत्येक दिवशी येणाऱ्या भाविक भक्तांना त्यांना महाप्रसादाची व्यवस्था केली जाते। सदर सुभाष सेठ म्हात्रे हे गेले 24 वर्षापासून सतत आपला कार्यक्रम जो आहे नाथ मंडळ रामसाई यांचा कार्यक्रमाचे आयोजन करत असतात। त्याच पद्धतीने आनंद पाटील आहेत, गणेश मुकादम आहेत, असे अनेक नेते मंडळी इथं या कार्यक्रमाचे आयोजन करतात आणि नवरात्र उत्सव हा मोठ्या उत्साहात इथं साजरा केला जातो। कारण देवी ही नवसाला पावणारी आहे आणि साक्षात देवी आहे, तर बऱ्याच लोकांना तिचा अनुभव आलेला आहे। त्यामुळे लांब लांबवरून सर्व लोक दर्शनासाठी दुर्गा माता मंदिरामध्ये येथे येत असतात। यांचे कार्यक्रम जवळजवळ मी 24 वर्ष इथे आदर असतो। 24 वर्षाप्रमाणे मी बघतो इथं भरपूर गर्दी असतो आणि ते सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, नाचासारखे कार्यक्रम आहेत, त्यांना ते वाव देतात आणि ते कलाकारांना त्याच्यामुळे प्रोत्साहन मिळतो आणि ते इथे येऊन ते कला साजरी करतात। त्याचे हा इथं मी नेहमीच बघत असतो। ह्या 9 दिवसामध्ये अनेक बघितलं तर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कार्यक्रम चालूच असतात। भजनं असतात, त्याच्यानंतर माताजी चौकी असते, नाच गाणे असतात, त्यानंतर दांडिया असते, त्याच्यानंतर अनेक आपापल्या परीने पूर्ण परिसरातील ह्या लोकांना आम्ही एक जनतेला इथल्या हे स्टेज उपलब्ध करून देतो आणि त्यांच्यासाठी जे काही सुविधा लागतील त्या पूर्ण सुविधा ह्या आम्ही इथं पुरवत असतो। आपण तर बघितलेलं आहे की एवढे मोठे बॅनर लागलेलेच आहेत आणि जास्तीत जास्त मोठ्या संख्येने ह्या परिसरातील सर्व नेते मंडळी ही दर्शनासाठी सातत्याने गेल्या 24 वर्षापासून येत आहेत।